ओके ओके, धन्यवाद। हमको भी आपका नमः तस्मै श्री गुरवे नमः। वरती भगवता इंद्रधनुता गोपद्वैरेणना त्याची अजून तिला आठवण देवा देवा उघड आपण आता उघडूया पंढरी 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 पंढरीला करूया पंढरी। आमच्या भैयानी गुजर आश्रमाचा 5वा वर्ष हा विश्वास पक्का असेल ना तुम्ही जीना इसी कला मने जीना इसी कला मने। आणि तुमच्या इच्छेचा मान राखून बराच वेळ झालेला आहे आणि पुन्हा वेळ न घालवता या कार्यक्रमाची धुरा हाती घेऊन या कार्यक्रमाची सुरुवात करतो। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित ब्रह्मोस एरोस्पेसचे जनरल मॅनेजर फायनान्स उमेशजी पुरेश सर, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं। तसेच ज्या हॉस्पिटलतर्फे या आश्रमला निशुल्क सेवा दिली जाते त्या माया हॉस्पिटलचे संचालक दीपकजी देवतडे सर इथे उपस्थित आहे, त्यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं। निघलं त्यांनी MSCB मध्ये आपलं आयुष्य काढलं असे नागपूर येथील मधुकर काकाजी काकडे यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं। मी तुमचा परिचय नंतर देतो, आमचे गावकरी पुन्हा खुश होईल, या स्टेजवर या। आपल्या सात फाउंडेशनला हक्काची जागा ज्या परिवाराने दिली त्या परिवारातील सदस्य दीपक भाऊ गुजर, मी तुम्हाला विनंती करतो की आपण स्टेजवर यावं। बुट्टीपुरी नजदीक टाकळघाट PSCला MO अर्थातच मेडिकल ऑफिसर आहेत, त्या सुद्धा मागील 3 वर्षापासून आपल्या आश्रमला सेवा देत आहेत। त्यांच्या पतीबद्दल माहिती देताना मला आनंद होईल की ते त्यांचे पती CA मनीष वाटमोडे, आपण त्यांना ओळखता, ते आपल्या संस्थेचं निशुल्क विनामूल्य ऑडिट करतोय आणि संस्थेला एका उंचीपर्यंत त्यांनी डॉक्युमेंटेशनमध्ये वाढवून दिलं, ज्यामध्ये CSR नंबर असो, 12 ATG सर्टिफिकेट असो, अशा बरेच रजिस्ट्रेशन त्यांनी मोठ्या पोटतिडकीने म्हणता येईल आपल्या संस्थेचे करून दिले। एक डॉक्युमेंटेशनमध्ये स्ट्रॉंग अशी संस्था बनवून दिली। त्यांच्या धर्मपत्नी आणि डॉक्टर सौख्य वाटमोडे यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं कृपया। मला भाऊ सर्व डिपार्टमेंटल लोक आपण आमंत्रित केले होते, ज्यामध्ये इथे हायकोर्टला ॲडव्होकेट प्रदीप क्षीरसागर सर म्हणून आहेत, ते सुद्धा काही वेळात उपस्थित होतील।
काही वेळा अगोदर SP साहेब आलेच म्हणून पायलट इथे येऊन गेले आणि आपल्याला वाटलं की ते आलेच, परंतु माझा आताच दूरध्वनीच्या माध्यमातून संवाद झाला की ते दिल्लीवरून एक कमिटी आली आहे. आज पोलीस भरतीचा रिझल्ट सुद्धा आहे, जिथे DYSP मॅडम आणि SP साहेब कुठेतरी बिझी आहेत, त्यामुळे त्यांना वेळ लागेल. त्यामुळे आपण कार्यक्रमाची सुरुवात करतो. मी सर्व पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावं व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस कोणत्याही कार्यक्रमाला अधिष्ठान पाहिजे आणि ते अधिष्ठान उमेश पुरोहित सर यांचं स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करतो अक्षय पेटकर यांना. दीपकजी देवचडे सरांचं स्वागत करण्याकरिता मी शुभम सेलवटे यांना, अब्दुरे यांना मी आमंत्रित करतो. चे मुख्याधिकारी राजेंद्र चिखलकुंदे साहेब आलेले आहेत. शुभम चौधरी यांना आमंत्रित करतो. मी माझ्या सर्व सभासदांना विनंती केली की तुम्ही आज प्रास्ताविकाची धुरा सांभाळा, परंतु सर्वांनी काम करण्यासाठी समोर वाटचाल दाखवली, परंतु प्रास्ताविक तुम्हीच सांभाळा असं त्यांनी विनंती केली. 7 फाउंडेशनला आज 5 वर्ष पूर्ण झाले. याच दिवशी 29 जुलै 2019ला त्या दिवशी खरं तर माझा वाढदिवस येतो आणि जन्म झाला आहे तर काहीतरी त्याचा उपयोग झाला पाहिजे, कारण की जन्म झाल्यानंतर मृत्यू अटळ. एकदा जन्म झाला तर सर्वांना मरायचं आहे, सर्वांना राग बनायचा आहे, परंतु जन्मापासून तर मृत्यूपर्यंत जे काही आपण जीवन जगतोय त्यामध्ये काहीतरी अर्थपूर्ण जीवन राहिलं पाहिजे. यासाठी मला विचार माझ्या डोक्यात आला की आपण एखादी संस्था उभी करायची आणि त्या संस्थेच्या माध्यमातून गरजू लोकांना साथ द्यायची. या प्रामाणिक उद्देशातून मी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला. माझ्या त्या 6 मित्रांना त्या व्हॉट्सअप ग्रुपवर ऍड केलं आणि त्यामध्ये माझी पहिली ओळ अशी होती की प्रयाग डोंगरे राजकारणातून समाजकारणाकडे येत आहे. कारण की मी नुकतंच नगर परिषदचे इलेक्शन झाले होते, मी अपक्ष निवडणूक लढवली होती, त्यामुळे माझ्या मित्रांना वाटलं की याचं राहणीमान बोलणं चालणं हे राजकारणाकडे वळू शकते, म्हणून त्यांना मी खात्री पटवून दिली की संस्था रजिस्टर करण्याच्या अगोदरच तुम्हाला शपथ देतो की मी राजकारणात जाणार नाही. आणि हे मी जोर लावून याच्यासाठी सांगत आहो कारण की बऱ्याचशांना आता सुद्धा वाटते की प्रयाग डोंगरे हा सामाजिक कार्याचं भांडवल करून कुठेतरी राजकारणात येईल का. तर मी तुम्हाला सांगतो या स्टेजवर उभा होऊन ज्या पद्धतीने सामाजिक कार्य करत आहो मला राजकारणात येण्याची वेळच नाही. कारण की ज्या पद्धतीने सकाळीपासून 6 वाजता माझा दिवस सुरू होते, दिवसाची सुरुवात होते आणि ती सुरुवात कुठेतरी 11 वाजता रात्रीपर्यंत माझी चालते. आज 41 आजी आजोबांची सेवा करीत आहोत. प्रत्येकाला परिवार आहे. तुम्ही फक्त एक विचार करा की 4 जणांचं कुटुंब चालवासाठी आपल्याला काय काय करावं लागतं. मग एक विचार हा पण करा की 41 लोकांचं कुटुंब, त्यात बरेचसे सदस्य, वेगवेगळे विचार, लोकांची टीका टिप्पणी आणि त्यासोबत समाजाचं लक्ष, यासोबत ही संस्था चालवणं, हे आश्रम चालवणं किती किचकट असेल. आणि त्यानंतरही चेहऱ्यावर हास्य ठेवायचं आहे, कुणाची तक्रार करायची नाही आहे आणि लाईफला युटर्न सुद्धा नाही आहे. उमेश सर, लाइफ को यूटर्न ही नहीं है. ये लव मैरिज है, ये मेरे सामाजिक कार्य से की हुई लव मैरिज है. किसी को बताने जाओ तो बोलेंगे डायरेक्ट मैंने बताया था. म्हणून 29 जुलै 2019ला ते रोपटं लावलं आणि त्याचं रूपांतर वटवृक्षात होण्यासाठी तुमची साथ जी मिळाली त्यालाच मी ते श्रेय देतो की तुमची जे साथ मिळाली. मला असं भाऊ बरेचसे लोक विचारायला येतात
की आम्हाला सुद्धा असा आश्रम टाकायचा आहे, जे तुम्ही कार्य करता ते आम्हाला सुद्धा करायचं आहे. म्हणजे जवळपास हा आकडा 70 ते 80 लोकांचा झाला असेल आतापर्यंत. माझं वाक्य त्यांना एकच राहते, जर आमच्या बुट्टीउरीसारखे लोक तुमच्या गावात असेल तर निश्चितपणे यापेक्षाही चांगला आश्रम तुम्ही उभारू शकाल. कारण की ज्या पद्धतीने तुमची साथ मिळाली त्यामुळे हे आश्रम उभं राहतं. साथ फाउंडेशन रजिस्टर्ड झालं. मी तुम्हाला सांगितलं की व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता, कारण की माझे मित्र जे इंजिनिअरिंगला सोबत होते, कोणी भंडाऱ्याचं होतं, कोणी नांदेडचं होतं, कोणी मुंबईला राहत होतं, कोणी FSC मध्ये जॉब करत होतं, कोणी TCS मध्ये होतं. त्यांना म्हटलं की प्रयाग डोंगरी तुम्हाला पैसाही मागायला येणार नाही, वेळही मागायला येणार नाही. संस्थेचा बॉयलर्स तयार करावा लागतो, त्यासाठी मिनिमम 7 लोक असायला हवे आणि ते 7 लोकांची मला गरज आहे. आणि त्या अटी तटीवर साथ फाउंडेशनचा बॉयलर्स तयार झाला, संस्था रजिस्टर्ड झाली. जानेवारी 2020 मध्ये भीक मागणारे मुलं दिसले, त्यांना डायरेक्ट शाळेत टाकलं आणि दुसऱ्याच दिवशी प्रत्येक पेपरला न्यूज आले की प्रयागने भीक मागणाऱ्या मुलांना शाळेत टाकलं. खरंच माझ्या पाठीवरती शाबासकीची थापच होती आणि त्या शाबासकीने माझा आत्मविश्वास वाढवला. मला तो सब्जेक्ट विषय मिळाला की आता फक्त बेघर आणि निराधार लोकांसाठीच काम करायचं, तिसरा विषयच नाही पकडायचा. कोविड लागलं. कोविडमध्ये मी काय केलं हे मी तुम्हाला सांगूच शकत नाही, ते तुम्ही डोळ्यांनी बघितलं. ते रुग्णांची सेवा असो, ते रुग्णवाहिका असो, त्यानंतर बेघर निराधार आजी आजोबांची विचारपूस करणं, का बरं भीक मागतात ते विचारणं. कुठेतरी त्यांचं ऐकायला मिळत होतं की माझा परिवार नाही, माझं घर नाही, मुलगा आहे तर सून जेवायला देत नाही. आणि ह्या प्रत्येक त्यांच्या कहाण्या कुठेतरी मनापर्यंत पोहोचत होत्या आणि त्या मला झोपू देत नव्हत्या. मी म्हटलं यांच्यासाठी एक हक्काचं छत आपण उभारू. मग मी सिडको आणि माडामध्ये ते कमरे बघायला लागलो, बिल्डिंग बघायला लागलो. ते मोठ्या प्रमाणात खाली बंगले आहेत. म्हटलं एखादा किरायाने घ्यायचा, माझ्याजवळ आयडिया ओढापरची डिस्ट्रीब्युटरशिप होती. मग मी तेव्हा चिंचभवन ते सिंधी रेल्वेपर्यंत माझ्याजवळ डिस्ट्रीब्युटरशिप होती. 1 लाख रुपये महिन्याचा कमवतो. मला काहीच गरज नव्हती समाजकार्याकडे यायची. बिझनेस केला असता छान प्रकारे. 3 दुकानं होते तेव्हा. परंतु जे वेळ होतं, जे रक्तात समाजसेवा होती त्याकडे जाणार नाही आता, ते कुठेतरी झोपू देत नव्हती. म्हणून ते सिडको माडाचे ते बिल्डिंग बघत होतो की एखादी किरायाने भेटते की काय. त्यातच मला तो आजही दिवस आठवतो. 1 जुलै 2020 आषाढी एकादशीचा दिवस आहे आणि त्या दिवशी कोणत्या कारणाने माझी अविनाश आणि बबलू भाऊशी भेट झाली मला आताही आठवत नाही. त्यांच्या डोक्यावर मी टाकलं की आता तुम्ही भाऊ नगराध्यक्ष आहात, मला फक्त 1500 स्क्वेअर फीट जागा द्या बुट्टीउरीमध्ये. मी तिथे टिनाचं शेड वगैरे उभारीन आणि अशा लोकांची व्यवस्था करीन. भाऊंनी मला वाटते ब्रह्मोत्सवाचा कार्यक्रम होता, त्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात त्यांनी उद्गारलं सुद्धा होतं की मला प्रयागचे ते शब्द काल्पनिक वाटत होते आणि खरंच होतं की मी जे बोलत होतो की हे भीक मागणारे आजी आजोबा जे रोडवर राहतात, बेघर आहे, निराधार आहे, ज्यांचा परिवार नाही, त्यांना कुठेतरी हक्काचं छत देतो, प्रदान करतो, त्यांच्यासाठी कुठेतरी एक घर उपलब्ध करून देतो. तर मला कोणी पागल समजत होतं, काय बोलते काय नाही असं होते का. भाऊंच्या मागे मी लागलो. भाऊ म्हटलं मला 1500 स्क्वेअर फीट जागा पाहिजे, मी करून टाकील. आणि कुठेतरी तरुण युवक मंडळचं नाव निघलं. तरुण युवक मंडळचं नाव निघल्याबरोबर भाऊ म्हटलं मला दाखवता का. आणि मला ते आताही चित्र आठवते की भाऊ आपल्या 2 व्हीलर नव्हते, मी माझ्या कारमध्ये होतो. आम्ही वेणा नदीच्या काठावर आलो. मी त्या दिवशी पहिल्यांदा ते तरुण युवक मंडळ बघितलं होतं. प्रयाग चालते का म्हणे हे बिल्डिंग. म्हटलं बिलकुल. भाऊ निघून गेले. त्या 1 जुलैपासून तर 28 जुलैपर्यंत मी तिथे काम करत राहिलो. कंपाऊंड नव्हतं, गेट पडलेला होता. कित्येक वर्षापासून ते बंद सिच्युएशन मध्ये ते बिल्डिंग होती आणि प्रामाणिक भावनेतून तिथे काम केलं. तिथे व्यवस्था केली, राहण्याजोगतं त्या बिल्डिंगला बनवलं आणि 29 जुलै 2020 ला भाऊ पुनर्जन्म आश्रम
तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सुरू केलं. तर पुनर्जन्म शब्द हा फक्त पिक्चरमध्ये मूवीमध्येच ऐकला होता की एखादा व्यक्तीचा मृत्यू होतो आणि त्यानंतर तो त्याच्या मुलाच्या किंवा मुलीच्या पोटी पुन्हा जन्म घेतो, त्याला आपण अर्थात पुनर्जन्म म्हणतो. मी म्हटलं एक जन्म तर यांचा रोडवर निघत आहे, आपण यांना एक हक्काचं छत प्रदान करून दुसरा जन्म इथंच करू. पुनर्जन्म दुसरा मेल्यानंतर कोणी बघितलं, मरायच्या अगोदर कोणी स्वर्गात जाऊ शकत नाही आणि गेल्यानंतर परत सांगायला येऊ शकत नाही, मग कोणी बघितला स्वर्ग आणि नरक. त्यामुळे याच जन्मात पुनर्जन्म करायचं ठरवलं आणि पुनर्जन्म आश्रम 29 जुलै 2020 सुरू झाला. बरेच चढउतार, सुखदुःख पचवत त्याचा दोर खिचत इथेपर्यंत या आश्रमला आणलं. जागा कमी पडत होती. गुजर परिवारांनी कोणताही मोबदला न घेता विनामूल्य जागा दिली. मला आठवते की आम्ही कोलारमध्ये जागा बघत होतो. सूरजभाऊ ठाकरे इथे बसून आहे, कुठे आहे? आम्ही पिवलँड बघितलं होतं, झालं होतं 100 रुपये स्क्वेअर फीटच्या हिशोबाने ते पिवलँड झालं होतं. बस त्यांना टोकन द्यायचं होतं. तर मला गौरवभाऊचा फोन आला की अविनाश भाऊ तुला बोलवत आहे. कोलारवरून डायरेक्ट नगर परिषदला आलो. म्हटलं काय झालं? तर अविनाश भाऊने विचारलं की आश्रम बाहेर घेऊन चालला तू? म्हटलं भाऊ हो भाऊ, जागा होत नाही, त्यामुळे मला आश्रमसाठी थोडी मोठी जागा पाहिजे. माझ्याजवळ 16 कॅन्डिडेट आहे आणि 17वा फोन आल्यानंतर मला नाही शिवाय माझ्याकडे पर्यायच नाही. 17वा बेडच मावत नाही. कधीपर्यंत मी नाही म्हणू? लोकांची अपेक्षा वाढल्या, किती जागा पाहिजे हा प्रश्न होता अविनाश भाऊचा. म्हटलं मला फक्त 5000 स्क्वेअर फीट जागा पाहिजे. त्यांनी फक्त मला एक शब्द म्हटला की मला माझ्या भावांना विचारू दे, त्यानंतर मी तुला सांगतो. माझ्या कल्पनेमध्ये तुझा विचार आलेला आहे, फक्त माझ्या भावांची परमिशन घेऊ. आणखी तरुण मंडळजवळ गब्बर भाऊची भेट झाली. भाऊ म्हटलं अविनाश भाऊनी काही बोलले का? कशाबद्दल? म्हटलं काहीतरी जागा देण्याचा विचार करत आहे आश्रमसाठी आणि अगोदर भावांना विचारतो असं ते म्हणत आहे. गब्बर भाऊनी उद्गार काढले की अविनाश भाऊने सांगून दे की भावांना विचारायची गरज नाही, आश्रमला जागा देऊन दे. 6 जून 2021 जागा मिळाली. शिवराज्याभिषेक दिन होता. तुमच्या उपस्थितीत आपण इथे भूमिपूजन सुद्धा त्याच दिवशी केलं. भाऊ कुणाजवळ डोनेशनसाठी गेलो नाही. मला आताही आठवण आहे, फक्त मी 3 लोकांच्याच घरी गेलो. 3 नंतर 4थ्या घरी गेलोच नाही, कारण की मला ते आवडलंच नाही डोनेशन मागणं. ते गौरव भाऊ मला नेत होते, चल डोनेशन आणू. ते पावती बुक घेऊन कुठेतरी जाणं मला शोभत देत नव्हतं. मन स्वतःला खात होतं. बांधकाम सुरू केलं. कोणी विटा पाठवल्या, कोणी रेती पाठवलं, कोणी सिमेंट पाठवलं. मधात पैशाची कमतरता भासली. मला सांगावं असं वाटत नाही, परंतु काही गोष्टी मोकळ्या करायला पाहिजे. घरच्यांचं सोनं सुद्धा घरी ठेवलं नाही. किनकर ज्वेलर्समध्ये गेलो आणि विजयरामजी किनकर यांच्याकडे सांगितलं की हे सोनं गहाण ठेवायचं आहे. तर का बरं रे? भाऊ म्हटलं आश्रमचं काम अडखडलं आहे, रोजी द्यायला पैसे नाही आहे आणि ते रोजी द्यासाठी मी हे सोनं आणलेलं आहे. त्यांनी सांगितलं काय कसं नको करू, वेळ लागेल. भाऊ म्हटलं काम थांबणार नाही. बापाने घर विकलं. मरायच्या अगोदर शेत विकायला निघाले होते. त्याच बापाचं रक्त आहे. समाजसेवा हे प्रामाणिक आहे आणि हे ठेवायचंच आहे कोणत्याही हेल्पमध्ये. त्यांनी सांगितलं की हे माझ्याने जमणार नाही, तुझ्याकडून हे गहाण ठेवणं. त्यांनी मुथूट फायनान्समध्ये फोन केला आणि त्याच दिवशी त्या मुथूट फायनान्समध्ये माझ्या मामीची दागिने मी गहाण ठेवली. त्या आलेल्या पैशाने मी त्यांची रोजी त्या दिवशी तोडली आणि करता करता 11 महिन्यात हा खालचा ग्राउंड फ्लोअर जिथे 30 बाय 16 मध्ये एका हॉलचं
30x16चे 2 हॉल आहे, 6 लॅट्रिन बाथरूम आहे, एक ऑफिस आहे, एक किचन आहे. त्याचं बांधकाम पूर्ण झालं आणि 29 जुलै 2022ला इथे राहण्यासाठी आलो. संख्या 30 पर्यंत पोहोचली. पोलिसांची सलगदीत माझं काम आहे, त्यामुळे इथले भीमाजी पाटील साहेबांनी आमची माहिती ब्रह्मोस पर्यंत पोहोचवली. ब्रह्मोस मधून मला आमंत्रण आलं की तुम्ही भेटायला या. त्यांनी विचारलं की तुम्हाला काय पाहिजे. सर म्हटलं माझ्याकडे 30 वृद्ध आजी आजोबा आहेत. आता पुन्हा माझ्याकडे 31व्या बेडची जागा नाही आहे. मला तुमचा पैसा नको. तुम्ही जर एखादा हॉल काढून देऊ शकत असेल तर ते बघा. त्यांनी मला इस्टिमेट मागितलं. गौरव भाऊ, तुम्हाला आठवत असेल ही जागा जेव्हा रिकामी होती तेव्हा इथे 2 लिंबाचे झाड आहे मागे, आताही आहे. त्या लिंबाच्या झाडाच्या जेव्हा पंत्या खाली पडत होत्या तेव्हा आपण त्या मातीवर ते ड्रॉइंग काढत होतो आणि त्या ड्रॉइंगच मी प्रत्यक्षात त्या पेजवर उतरवली. ते ड्रॉइंग त्यांच्यासमोर ठेवली. इस्टिमेट स्वतःच तयार केलं, कारण की हे रोजमजुरीमध्ये बांधकाम केलं. म्हणजे माझ्याकडे जे मिस्त्री होते ना, आतिश भाऊ, मी त्या मिस्त्रीला स्वतः सांगायचो की ते भिंत तिरपी झाली होती. एका कॉन्ट्रॅक्टरमध्ये एक मिस्त्री, दुसऱ्याकडून एक, हे असं कसं करता करता ते रोजमजुरीत बांधकाम चालू होतं. इस्टिमेट दिलं 17,12,000चं. उमेश सर CA आहे, त्यांनी कॅल्क्युलेट केलं की तुम्ही सांगता की 2,500 स्क्वेअर फीटमध्ये तुमचं बांधकाम आहे, जिथे 2 हॉल काढायचे आहेत, 6 लॅट्रिन बाथरूम काढायचं आहे, एक स्टोर रूम काढायचं आहे, एक ऑफिस काढायचं आहे. तर 17,12,000 मध्ये तुमचं कन्स्ट्रक्शन कसं होईल? म्हटलं सर करून टाकेल. त्यांनी कॅल्क्युलेशन काढलं. त्यांनी सांगितलं की 29 लाखाचं कन्स्ट्रक्शन आहे, तुम्ही इस्टिमेट चेंज करून टाका. म्हटलं सर 17,12,000 मध्ये करून टाका. मला उमेश सर, भीमाजी पाटील साहेब आणि ब्रिगेडियर SP सिंग साहेब यांनी 3 वेळा विनंती केली की तुम्ही इस्टिमेट चेंज करून टाका. पैशाचा मोहच डोक्यातून निघून गेलेला आहे. त्यांना सांगितलं सर इस्टिमेट चेंज होणार नाही. जिथे मी 1 लाखाची सुद्धा अपेक्षा करून आलेलो नाही, जिथून काही भेटणार आहे या अपेक्षेने सुद्धा आलेलो नाही, तिथे मी इस्टिमेट चेंज करून काय करू? मी इस्टिमेट तेच ठेवलं. मी माझ्या मतावर ठाम राहिलो आणि त्यांनी मग माझ्या आग्रहस्तव ते इस्टिमेट दिल्लीला फॉरवर्ड केलं. 3ऱ्या दिवशी मला उमेश सरांचा फोन आला की सार फाउंडेशनचं 17,12,000चं जे इस्टिमेट तुम्ही दिलेलं होतं ते 100% अप्रूव्ह झालं. मे 2023ला वन टाइम ब्रह्मोसनी 17,12,000 रुपये दिले. अवघ्या 5 महिन्यामध्ये आपण वरच्या मजल्याचं बांधकाम ते पण रोजमजुरीत केलं, ज्याचं कॉस्ट आम्हाला 24 लाख रुपये लागले. त्यामध्ये आम्हाला बरंच काही करावं लागलं. ॲम्ब्युलन्स होती, ॲम्ब्युलन्स विकावं लागली आणि ते बांधकाम पूर्ण करून 30 नोव्हेंबर रोजी आपल्या उपस्थितीत त्याचं सुद्धा आम्ही उद्घाटन लोकार्पण केलं. आता या आश्रममध्ये 41 आजी आजोबा आहेत. 31 आजी आजोबांना आतापर्यंत घरी सोडलं. इथे बिहारचे आहे, ओडिसाचे आहे, छत्तीसगडचे आहे, मध्य प्रदेशचे आहे, कोणी विशाखापट्टणमवरून आलेलं आहे, कोणी झारखंडवरून आलेलं आहे. म्हणून विचार करू नका की हे पूर्ण जाळं समाजसेवेतच पसरत आहे. इथे कुठेही राजकारण येणार नाही, कोणतंही कार्यक्षेत्र आहे त्या कामाचं नाही. तो कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या पंथाचा आहे हे विचारलं जात नाही. जेव्हा फोन आला तेव्हा फक्त एवढं विचारलं जाते त्याची वय फक्त 50 वर्ष आहे की नाही आहे, एवढंच विचारलं जाते. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा प्रश्नच केला जातो. भाऊ, एक 3 लाख रुपये घेऊन वृद्ध आले होते उमरेडचे. ते वृद्ध आले, त्यांनी सांगितलं 21 लाख रुपयामध्ये मी माझी शेती विकली, मुलांना व्यवसायासाठी पैसे दिले, 3 लाख रुपये माझ्याजवळ उरले नाही. आता कुणीच ठेवायला तयार नाही. पैसे घेऊन घेतले आणि त्यांनी हात वरती घेतले. आता हे 3 लाख माझ्या ते बंडल माझ्या टेबलवर ठेवले ऑफिसमध्ये. हे 3 लाख रुपये तुम्ही ठेवा आणि मला मरतपर्यंत इथे राहू. मी त्यांना एकच प्रश्न केला, आजोबा म्हटलं हे 3 लाख रुपये आहे ना, हे सुद्धा तुम्ही त्या 1.5 लाख रुपये तुमच्या दोन्ही मुलांना देऊन द्या.
फक्त एक अट आहे, म्हटलं हे फक्त 3 लाख तुम्ही तिथेपर्यंत सोपवून द्या, मी घ्यायला येतो तुम्हाला, मला इथे पैशाची गरज नाही. हे 41 आजी आजोबा हे निःशुल्क इथे राहत आहेत, त्यांच्याकडून 1ही रुपया नाही घेतलेला आहे. आताच 1-1.5 महिन्या अगोदर टाइम्स ऑफ इंडियाची मराठी आवृत्ती महाराष्ट्र टाइम्सने या कार्याचा गौरव केला. त्याचं कारण एकच आहे की हे एकमेव आश्रम असं बनलं जिथे निःशुल्क सेवा दिली जाते. कोणी मानसिक आहे, कोणी चप्पल उचलते, कोणी खुर्ची उचलते मारायला, आणि दिवसाची पूर्ण जर आम्ही कहाणी सांगितली तर मला वाटत नाही की तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर हसू सुद्धा येईल 1-1.5 तास. आणि असे असताना सुद्धा आम्ही काम करत आहोत. ते कुठेतरी उपकार नाही, ते आमचं कर्तव्य म्हणून करत आहोत. एक उषाताई आहे आश्रममध्ये, तिची कहाणी नक्कीच तुम्हाला सांगावंसं वाटेल जर तुमच्याकडे वेळ असेल. तिचं वय 53 वर्ष, म्हणजे माझ्या आईपेक्षाही मोठी आहे. इथून 25 ते 26 वर्ष अगोदर तिचं बीकॉमचं शिक्षण झाले, 4 वर्षाचा नर्सिंग कोर्स झालेला. तिचे वडील रेल्वेमध्ये, भाऊ आर्मी रिटायर्ड ऑफिसर. तिचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर फॅमिलीमध्ये काही क्रायसिस आले, कलह झाले, डिवोर्स झाला. एका वकिलाकडे ती ड्राफ्टिंगचं काम करत होती. त्यानंतर नर्सिंग होममध्ये नर्सचं काम केलं. काही परिवाराचं डिप्रेशन तिच्या डोक्यावर आलं आणि ती मानसिक झाली. मानसिक इतकी झाली की तिला कपडे कसे घालायचे हे सुद्धा ठाऊक नव्हतं. नागपूरवरून विशाखापट्टणमचं अंतर किती आहे? 850-900 किलोमीटर. ती नागपूरवरून विशाखापट्टणमला पायदळ पोहोचली. किती वेळात पोहोचली, किती महिन्यात पोहोचली, कशी पोहोचली काही माहीत नाही तिला. कर्जत रायगडला रिहॅब सेंटर आहे डॉक्टर वाटवानी सरांचं. त्या रिहॅब सेंटरमध्ये गव्हर्नमेंट एनजीओने तिला रेस्क्यू करून तिथे पाठवलं. तिच्यावर ट्रीटमेंट झाली तर ती मोडक्या तोडक्या शब्दात सांगू लागली की मी नागपूरची आहे. त्या श्रद्धा रिहॅब सेंटरचं काम इतकंच आहे की रोड सायडर्सला घ्यायचं, उचलायचं, त्यांच्यावर ट्रीटमेंट करायची, त्यांच्या परिवारामध्ये सोडायचं. तिला नागपूरला आणलं. एप्रिल 2000 पासून नागपूरच्या फेरफटक्या मारत होती. मग मला फोन आला, दादा अशी अशी मानसिक महिला आहे, तिचा परिवार सुद्धा नाही आहे आणि कोणता आश्रम सुद्धा तिला ठेवायला तयार नाही. आपला आश्रम तरुण युवक मंडळमध्येच होता. दादा म्हटलं माझ्याजवळ मानसिक व्यक्तींना ठेवण्यालायक व्यवस्था नाही आहे, तसं ॲटमॉस्फिअर नाही आहे, तसं जागा नाही आहे, बाजूला नदी आहे, मी त्या कारणाने ठेवू शकणार नाही, माफ करा. 1.5-2 तासांनी फोन पुन्हा आला की तुम्ही फक्त 15 दिवस तरी तिथे काढून द्या पर्यायी व्यवस्था होतपर्यंत. विचार केला की आता आपण पुन्हा नाही किती म्हणायचं, कधीपर्यंत नाही म्हणत राहायचं. म्हटलं ठीक आहे घेऊन द्या. उषाताईला 10 एप्रिल 2022 आणलं. ऑफिसमध्ये बसवलं. तिची काहीतरी त्या टॅबलेट दिल्या असेल, मला वाटतं झोपेच्या किंवा माइंड शांत करायचं त्या टॅबलेट राहतात, ते सुंगणीमध्ये होती. 4 तास छान राहिली आणि 4 तासानंतर ती भांडे फेकायला लागली. माझं शर्ट ज्या पद्धतीने ती ओढायची ना, ते शर्ट फाटते की काय अशा पद्धतीने तो तिचा राग असायचा. आता रिहॅब सेंटर मधून आलेली महिला, तिला डॉक्टर कोणत्या डॉक्टरकडे घेऊन जायचं आपण सुधारासाठी? पर्यायच नाही. रिहॅब सेंटरमध्ये सर्व डॉक्टर असतात. मग ठरलं आता कोणत्या हॉस्पिटलमध्ये न्यायचं नाही, कोणत्या डॉक्टरला दाखवायचं नाही, कोणते उपचार सुद्धा करायचे नाही. आता आपल्या नशिबात उषाताई आली आहे. उषाताईला फक्त प्रेम द्यायचं, आपुलकी द्यायची. आजच्या जनरेशनमध्ये प्रेमाची व्याख्या बदलली आहे, पण ते पवित्र प्रेम आम्ही उषाताईला देण्यास सुरुवात केली. उषाताईने काही मारून फेकलं तर फक्त सांगून दिलं की तिच्यावर हात कोणी उचलायचा नाही. तिला फक्त स्माईल द्यायची आणि तिथून बाजूला होऊन जायचं. मग तिला भांडे घासायला लावले आम्ही, तिला झाडू पोछा करायला लावला. काही दिवसांनी तिला स्वयंपाक रूम मध्ये व्यस्त केलं, काही कापकूप करायला लावलं. आता पूर्ण सांगण्यापेक्षा आजची कहाणी सांगतो. आज उषाताई 70% माझा सर्व जबाबदाऱ्या उषाताई बघते.
त्या उषाताईची हँडरायटिंग तुम्ही बघाल ना, आजच्या 25-26 वर्षाच्या मुलाला लाजवेल इतकी छान मराठी आणि इंग्लिशमध्ये तिची हँडरायटिंग आहे. आम्ही 7 जल प्रकल्प सुरू केला, कारण की संस्थेला कोणतेही गव्हर्नमेंटचा लाभ नाही, घ्यायचा सुद्धा नाही, कोणाला डोनेशन मागायला सुद्धा जायचं नाही. त्यामुळे संस्थेचं कुठेतरी स्वतःचं इन्कम असायला हवं, त्यांचा हात सुद्धा लागला नाही पाहिजे. कारण की इकडे त्यांचा हात लावला, पण त्यांना गुंतवण्यासाठी प्रामाणिक उद्देशातून काहीतरी उपक्रम चालू केला तर कोणी मनाची वाट पाहणार नाही की आता प्रयाग कमवायला लागला, म्हणून तोही विचार करावा लागते. त्यामुळे आम्ही 7 जल प्रकल्प सुरू केला. त्यामध्ये गौरवभाऊ हजारेंनी भरपूर मदत केली, त्यांनी मशिनरी दिल्या आणि तो 7 जलचा प्रकल्प पहिल्या दिवसापासून तर आतापर्यंत त्याचा सर्व आर्थिक व्यवहार मी 1ही रुपया हातात नाही घेतला आतापर्यंत. सर्व व्यवहार उषाताई बघते आणि माझ्या स्टाफचं पेमेंट सुद्धा ती करते. इतकी उषाबाई आहे जी पूर्ण आश्रम सांभाळते, सगळ्यांना सांभाळते. या आश्रममध्ये आपल्या सर्वांचं योगदान आहे आणि हा आजच्या कार्यक्रमाचा मुख्य भाग तोच आहे की प्रेरणादायी हितचिंतक पुढाकारांचा जो हात आम्हाला मिळाला त्यांचा सत्कार इथे करायचा आहे. त्यासाठी मी फक्त अगोदर मधुकर काकाजी MSCB मध्ये होते. त्यांचा मुलगा छान गव्हर्नमेंट जॉबवर आहे, मुलगी सुद्धा गव्हर्नमेंट जॉबवर आहे. ते नगर परिषद मध्ये काही कारणास्तव आलेले होते आणि त्यांना आश्रम बद्दल माहिती मिळाली. मग त्यांच्याच वयाचे मित्रपरिवार ते घेऊन आश्रमात आले. त्यांनी आश्रम सगळं बघितलं आणि ते निघून गेले. त्यानंतर त्यांनी मला एक दिवस फोन केला की तुम्ही नागपूरला येऊ शकता का. म्हटलं का बरं. तुमच्यासोबत भेटायचं आहे, माझ्यानी चालणं फिरणं होत नाही, त्यामुळे तुम्ही येऊन जा. म्हटलं ठीक. आम्ही गेलो. त्यांच्या पत्नीचा वाढदिवस होता. त्या पत्नीच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी मला 51,000चा चेक फाडून दिला. म्हटलं सर तुम्ही काम नाही बघितलं माझं, माझ्याबद्दल माहिती काढली नाही, तुम्ही 51,000चा चेक फाडून टाकला. तर आम्ही सगळं विचारपूस केली. म्हणे आम्हाला काम आवडलं त्यामुळे तो 51,000चा चेक आता देत आहोत आणि पुन्हा त्यामध्ये पैसे टाकून तुम्ही त्या आश्रममध्ये सोलरचं काम करून घ्या म्हणे. आणि या वयात सुद्धा त्यांची ही सामाजिक बांधिलकी कुठेतरी मनाला आनंद देऊन गेली. मी विनंती करतो की 2 मिनिट तुम्ही आमच्या बुट्टीबुरी वासियांना मार्गदर्शन करावं. बोलता नाही येणार, ठीक आहे. यानंतर देशमुख मॅडम आपण 2 मिनिट मार्गदर्शन करावं. त्यानंतर मी बरंच बोलली आणि तुम्ही सांगितलं सगळं आणि काय गोष्टींना बोलताही कळतात, म्हणून आपण तो कार्यक्रम जो आहे असा तो करू, कारण की बरेचसे द्यायचे आपल्याला. मी एवढंच म्हणेन की प्रत्येकाने एक सामाजिक बांधील ठेवावी आणि काही ना काही तर करावं की आपलं नाव कुठेतरी आपलं नोंदल्या जाईल. एवढीच मी सगळ्यांकडून अपेक्षा करते आणि आता हा पुढचा कार्यक्रम आता सुरू करतील अशी मी विनंती करते, कारण बराच वेळ झाला आहे. मी सर्वप्रथम आमंत्रित करतो संस्थेचे पहिले डोनर बबलूभाऊ गौतम. आपण या 7 फाउंडेशनला मला ते पोस्ट आठवते की जे मी पोस्ट टाकली होती ती माझी पहिली पोस्ट होती आश्रम संदर्भात की 7 फाउंडेशन पुनर्जन्म आश्रमची स्थापना करेल आणि त्याच्यासमोर बुट्टीबुरी वगैरे लिहून नव्हतं. आपण त्यामध्ये कमेंट टाकली की जर बुट्टीबुरीमध्ये हे आश्रम होत असेल तर माझ्याकडून 51,000 रुपये मी त्या आश्रमला देणगी देईल. आणि ते पहिली वर्गणी आपण या आश्रमसाठी दिली त्याबद्दल आम्ही आपले आभार मानतो. आणि इथे मान्यवरांच्या हस्ते आपला सत्कार करण्याकरिता आपल्याला आमंत्रित करतो सन्माननीय बबलूभाऊ गौतम. सन्मान
आश्रमसाठी देणगी दिली, ज्यांच्या माध्यमातून या आश्रमची पहिली रूम बांधकाम, त्या रूमचं बांधकाम झालं, त्याबद्दल मी मुन्ना भाऊ यांचं आभार मानतो. त्यांना आमंत्रित करतो की त्यांचा सुद्धा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते व्हावा. तिकडे बघ. मदत करणारे या आश्रमचे ज्यांनी गेट बनवून दिले असे आमचे विनोद काकाजी लोकरे यांना सुद्धा मी आमंत्रित करतो की सात फाउंडेशन तर्फे त्यांचा सत्कार त्यांनी स्वीकारावा. सरपंच सन्माननीय योगेश भाऊ सातपुते, आपण सुद्धा मला बोलावून या आश्रमसाठी देणगी उपलब्ध करून दिली करिता आपला सुद्धा सत्कार इथे होणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदचे विरोधी पक्षनेता सन्माननीय आतिश भाऊ उमरे यांनी सुद्धा मोठं पाठबळ या संस्थेकरिता दिलं, त्यांना सुद्धा मी आमंत्रित करतो. यानंतर या संस्थेला दर महिन्याला न चुकता धान्याची मदत करणारे लखन सिंगजी चव्हाण सर यांना सुद्धा मी आमंत्रित करतो की त्यांचा सुद्धा सत्कार या आश्रमतर्फे करण्यात येईल. लखन सिंगजी चव्हाण विहीर बांधून दिली असे आमचे पूर्णचंद्रजी देशमुख सर आणि देशमुख मॅडम नाही आपल्याकडे भरपूर आहे. त्यांनी सुद्धा या आश्रम वाढीसाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, ज्यांना आपण गोलूभाऊ शेख म्हणून आपण ते परिचित आहे बुट्टीबुरीमध्ये, त्यांचा सुद्धा सत्कार इथे होणे आवश्यक आहे. यांनी सुद्धा मंचावर यावं. सन्माननीय आपण सुद्धा मंचावर यावं आणि तिथे मी ते खंत बोलून दाखवणार करावा. सन्माननीय अमजद भाऊ रजस स्टेजवर यावं. विक्की भाऊ बद्दल विलास उर्फ मला एक गोष्ट चेतन आणि ते प्रत्येक वेळी ते तर वेगळा विषय झाला, परंतु ते प्रत्येक वेळी आश्रमच्या सुखादुखात तत्पर असतात. त्या नाही ते आश्रमात येऊनच मनवतात, त्यांचा सुद्धा तिथे सत्कार होणं गरजेचं आहे. कमल भाऊ हजारी आपण सुद्धा स्टेज. सन्माननीय प्रशांत भाऊ देशमुख, सन्माननीय गुलक्से मॅडम, आश्रम बनत आहे. सन्माननीय दिलीपजी ठाकरे साहेब, आपण सुद्धा मंचावर यावं. निवास, आपण सुद्धा मंचावर यावं.
विजय दादा अशोकवनला वास्तव्यास आहे. शुभम शेलवटे हे दोघेही पती पत्नी यांना इतकं साथ फाउंडेशनशी प्रेम आहे की आधार कार्ड नाही, ॲडमिशन. शुभम आर्किटेक्ट आहे, किड्स कॉलेज रामटेकमधून तो त्याचा आर्किटेक्ट अग्रेसर आहे, पुढे आहे. त्याचा सुद्धा सत्कार होणे इथे गरजेचं आहे. म्हटलं आश्रमला सोपं आणि सोयीस्कर होईल ती गाडी. सन्माननीय परीक्षित तनुश्री पॉलिटेक्निकमध्ये तिचं ॲग्रिगेट जवळपास 85% बनलेलं आहे आणि हिला स्कॉलरशिप आली. आता स्कॉलरशिप आल्या. कल्याणीताई भगत आमच्या मामी, ज्यांनी या आश्रमासाठी बाया आपलं सोनं कधी देत नाही. आता आपण और लंच का समय है, इसलिए आपके लंच के समय को मैं सिर्फ 2 मिनट में ख़त्म करूँगा. मैं शुरुआत एक पंक्ति से करता हूँ. मंच पर विराजमान हमारे सभी अध्यक्ष लोग, आप सभी लोग जो यहाँ साथ दे रहे हैं और ऑल ट्रस्टीज़, इन सबको आज 5वें आपके स्थापना दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं. देखिए, बहुत सुंदर पंक्ति है विच इज़ रोड बाय डॉक्टर APJ अब्दुल कलाम. और APJ अब्दुल कलाम को मैं इसलिए याद करूँगा कि वो हमारा ब्रह्मोस के संस्थापक हैं. उन्होंने एक बहुत छोटी सी सेंटेंस बोली थी कि इट इज़ वेरी ईजी टू डिफीट समवन. इट इज़ वेरी ईजी टू डिफीट समवन बट इट इज़ वेरी डिफिकल्ट टू विन समवन. और आज जो यहाँ काम हुआ है वो जीतने का काम हुआ है, तोड़ने का काम हुआ है. तोड़ने का काम नहीं हुआ है. काफ़ी लोग जब हम आए थे, मेरे ख्याल से नागपुर में हम अभी तक के ब्रह्मोस के साइड से 5 करोड़ के आसपास का CSR प्रोजेक्ट कर चुके हैं. बिलीव करिएगा, दिस वॉज द शॉर्टेस्ट प्रोजेक्ट जिसका हमने फाइल भेजा, अप्रूवल आया, काम हुआ और क्लोज हुआ. तो दैट इज व्हाट कि इंटेंशन अगर आपके अच्छे हैं तो ऊपर वाला भी आपका साथ है. यही बोल सकते हैं और कुछ नहीं बोल सकते. इतना बोल के मैं एक बार प्रयाग, उनकी टीम और जिन्होंने थ्रू मिले हैं, पाटिल साहब हमारे इंस्पेक्टर जो हमको लेके आए थे, इन सब का धन्यवाद अदा करता हूँ. और हम अपना भी धन्यवाद अदा कर सकते हैं कि इतने अच्छे प्रोजेक्ट से डायरेक्टली इनडायरेक्टली हम कैसे भी जुड़ सके. लास्ट में इतना ही बोलूँगा, इत्तेफाक अपनी जगह खुश, इत्तेफाक अपनी जगह खुश, किस्मत अपनी जगह, खुद बनाता है जहां में आदमी अपनी जगह. थांबा, थोडासा सत्कार आम्ही मान्यवरांचं मार्गदर्शन ऐकण्याकरिता थांबवलं आहे. सन्माननीय डॉक्टर सौख्या वाटमोडे आपल्या इथे मार्गदर्शन नाही परंतु आश्रमबद्दल, आश्रमात येऊन गेले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही 1-2 आजी आजोबा लोक असे पण आहेत की जे ऍक्च्युली शॉक होते की कसं काय. आय थिंक 2 तुम्ही बघितलं पण असेल येता जाता. सगळ्यात जास्त राग त्याचा करणार आहे, पण कदाचित सगळ्यात जास्त तोच व्यक्ती आहे ज्याने त्याला साथ दिलेली आहे त्या लोकांना. तर हे बघून खरंच खूप वाटतं की आपल्याला कोणीतरी उलटून शिव्या देत आहेत किंवा रागवत आहेत किंवा चिडवत आहेत आणि त्यांना तो तितक्याच प्रेमाने छान समजवतो आहे. तर उषाताईचं एक्झाम्पल आपण प्रयागदादाकडनं ऐकलं. मला ते बघून खरंच, तो म्हणा किंवा त्यांची पूर्ण टीम म्हणा, मला ते बघून खरंच खूप असं वाटतं. मी घरी गेल्यानंतर जवळपास कितीतरी वेळ अशी एकटी की आपण असं काय मोठं काम करतोय. खरं काम तर ते लोक करत आहेत, आपण फक्त त्यांचं एक सपोर्ट सिस्टम आहोत असं मला वाटतं. असं बोलून दीपक भाऊ गुजर आपलं सुद्धा मार्गदर्शन इथं आवश्यक आहे. सर्वप्रथम प्रयाग तुला आमच्या सर्वांकडून जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. साथ फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू झालेला हा उपक्रम स्वर्गीय भैयाजी गुर्जर पुनर्जन्म आश्रम पहा कसा प्रवास सुरू होतो. प्रयाग कुठला आणि कल्पनेच्या बाहेर
हे सर्व उभं करणे इतकं शक्य नसते, पण यात सर्वांचा सहभाग असणं आवश्यक असते आणि तो मिळाला आहे त्याला. त्याचप्रमाणे ब्रह्मोसचे फायनान्स सर, बुटीबोरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी चिखलखुंदे साहेब, त्याचप्रमाणे मग सातगावचे सरपंच सन्माननीय योगेश भाऊ, आमच्या समोर बसलेले आहेत आमचे बंधू अविनाशजी गुर्जर, विनोद भाऊ लोहोकरे, तुषारजी डेरकर, त्याचप्रमाणे या सात फाउंडेशनला सातत्याने मदत करत असणारे देशमुख सर, या सात फाउंडेशनमध्ये ज्या सर्वांचा सिंहाचा वाटा आहे असे सर्व सन्माननीय सात फाउंडेशनच्या सुरुवातीपासून आतापर्यंतचा जो प्रवास झालेला आहे, प्रयाग तुझी जितकी तारीफ केली तेवढी कमी आहे. मला आठवते सुरुवातीचा काळ तुझा कसा होता. अनेकदा तुझ्यावर आरोप प्रत्यारोप झाले होते, पण त्यातनंही तू शालीनतेने मार्ग काढत गेला. ही सर्वात मोठी तुझी ऑपॉर्च्युनिटी आहे असं मी म्हणतो. अनेकदा प्रसंग येतात, प्रसंगाला तोंड द्यावं लागते, पण ते प्रसंगाला तोंड देत असताना देखील स्वतःवरचा ताबा संयम टिकवून ठेवणे हे सर्वांना जमत नसते, जे प्रयागला जमलेलं आहे. मी या 5 वर्षाच्या तुमच्या आपल्या गुर्जर परिवाराकडून मनापासून शुभेच्छा देतो. हे वटवृक्ष आणखी भरभराटीने सामोर जाओ, यात आम्हा सर्वांची साथ ही नेहमी तुला मिळेल एवढे या क्षणी बोलतो आणि मी माझ्या वाचेला विराम देतो. जय हिंद. आम्हाला मार्गदर्शन करून गेले. इथे आपल्याला 2 मिनिट अविनाश भाऊ, तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे. होणे इथे गरजेचे नाही आहे, परंतु तुम्ही जागा दिली म्हणून मी तुमचा सत्कार करत नाही आहे. तुमचं वैयक्तिक काहीतरी पाठबळ मला मिळते आहे आणि ते मी सांगितल्याने ते दिसेल असं नाही. तर तुम्ही, मला वाटते विनोद काका असेल किंवा देशमुख साहेब असेल, सर्वांना ते दिसतंय की तुम्ही काय. म्हणजे मला आठवते ते एक हॉलमध्ये टीव्ही आजीबाई सांगत होत्या, टीव्ही पाहिजे आणि ते गब्बर भाऊला माहीत झाली तर त्यांनी टीव्ही पाठवली. कुठे इथे पाणी साचत आहे किंवा काही होत आहे तर तुम्ही तत्पर तिथे राहता. त्यानंतर दीपक भाऊ हे स्वतंत्र आपल्या परीने इथे सहकार्य करतात. त्यामुळे ठीक आहे, जागेचा वेगळा भाग आहे, परंतु तुम्ही काही ना काही या इथे यांचाही सत्कार झाला. हे निरंतर आश्रमसाठी काहीतरी करतायत, त्यांचा पण इथे सत्कार करतो आहे. त्यामुळे आपलं नाव सुद्धा इथे आम्ही सत्कारासाठी घेतलं आणि तो सत्कार आपण स्वीकारावा अशी आमची आग्रहाची विनंती आहे. तो तुम्ही दिलेल्या जागेबद्दल नाही तर तुम्ही केलेल्या कार्याबद्दल हा सत्कार आहे. आपण हा सत्कार स्वीकारावा. बहुत बड़ा भाग्य है कि वो भैया जी के साथ उन्होंने मेरे को वहाँ से मैसेज भेजा कि तो आपको आना है क्या फिर क्या कोणी पण जाऊ नका प्लीज. पोहे तयार आहेत आणि पोहे खाऊन जा प्लीज सगळेजण. हम आपकी क्या तारीफ करें, आपको तारीफ. 2 मिनिट मान्यवर सर्व हॅपी बर्थडे. नीति
इथले लोक पाहून मला किती आनंद झाला तुम्ही म्हणजे इमॅजिन पण करू शकत नाही. जेव्हा मी ह्या मूर्त्या बघतो, विनोद भाऊ लवकरे, अविनाश गुजर, आपला दीपक गुजर, तर मला सगळं माझं पास्ट आठवायला लागतं. आणि ते आठवायला लागतं आमचे भैयाजी, रघुबापू, सरदे बाबाजी, नारायण दादा. म्हणजे मला किती आनंद होत असेल हे तुमच्या इमॅजिनेशनच्या खूप बाहेर आहे. आणि ते आम्ही ते दिवस पाहिलेले आहे की आम्ही भाऊ किती भांडू, काही करू, पण एकाची एक व्हायचं. म्हणजे तुम्ही इमॅजिनच नाही कराल की आम्ही कसं डेव्होटेड आणि कसं एकत्र राहिलेलं आहे. आणि आजचा समाज जे समाजाचं जे ध्रुवकरण होत आहे, वडिलाला वडिलासारखं वागवायचं नाही, सुनेनी विचित्रपणे वागायचं, ओल्ड माणसाला तिरस्कार करणं चालू करायचा, तो भाग त्यावेळेस नव्हताच. समाजामध्ये आम्ही सगळे एक मिळून राहायचं. आमची जी एक कुटुंब, जसं आता अवी आहे किंवा दीपक आहे किंवा आपला गब्बर आहे, हे एक म्हणून ज्या प्रकारे ती याच्यापर्यंत जाऊन आली, साऊथपर्यंत, मग ती कुठेतरी ॲडमिट झाली, मग आपल्याकडे आणलं तिला, ती सायकोलॉजिकली इल झाली. ती डिप्रेशन हा नावाचा डिसीज तिला झालेला आहे. डिप्रेशनमध्ये जनरली बाया म्हण किंवा माणसं म्हणून सुसाईड करतात. उदाहरण म्हणजे आमचे जसवंतसिंग चांदेल, त्या काळातले ॲडिक्ट झालेले, आमच्या पुरांनी बघितलेलं आहे. ते मानसिकता स्प्लिट पर्सनॅलिटी म्हणतात त्याला. सायझोफ्रेनिया असतो, डिप्रेशन असतं, अँझायटी, न्यूरोसिस असते. तर आपण त्यांना जे सायकेट्रिस्ट लोक असतात त्यांच्याकडनं ट्रीटमेंट द्यायला पाहिजे, ना की आपण त्यांना असं ह्या प्रकारे टॅकल करायला पाहिजे. ह्या तुझा एक चांगला भाग आहे की तू अशा पद्धतीने त्यांना टॅकल करून प्रेम देऊन जिंकायचा प्रयत्न करतो. सायकेट्रीची ट्रीटमेंट पाहिजे असते ना. आजकाल सायकेट्रीमध्ये एवढे चांगले ड्रग आहेत की ते पेशंट, त्याला काहीच कंपॅरिझन नाही. आणि देव तुझं नक्कीच भलं करेल. तुझे पोरं खूपच शिकेल, खूपच चांगले एस्टॅब्लिश होईल. ठीक आहे बेटा, हा चला. हे पाहून, सगळं पाहून मला जुन्या आठवणीला मला उजाळा मिळाला. त्या बल्लू श्रीवास्तवला पाहून गोपालची आठवण आली. सगळ्यांचं आपल्या याला पाहून, आपल्या सरपंच साहेबाला पाहून मला वामनरावची आठवण आली. इथे बसलेलं ते झाड आठवते. नेहमी आपण सात फाउंडेशनच्या कार्यात तत्पर असता, असे निघून नको जा. आताच मला SP ऑफिसमधून फोन आलाय की हर्ष पोद्दार साहेब आपल्या इथे 5:30 वाजता भेट द्यायला येत आहे. माझ्या जवळ हँड होते, DYSP मॅडम होत्या, किंवा जवळपास 3 डझन तर PI नागपूर जिल्ह्यातले माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. कारण की कामच पोलिसांच्या संलग्नित आहे. परंतु मला वाटलं की काम जर माहिती झालं आणि जर कार्याला प्रेरित होऊन कोणी व्यक्ती इथे येत असेल तर ते चांगलं राहील, ना की कोणाच्या ओळखीमुळे आपल्याजवळ आलं पाहिजे. तुम्ही सांगितले की माझ्या मुलांकडून काही पाहिजे असेल तर दिलेला आहे. 3.5 लाख रुपयाचा तो हॉल बनवून दिलेला आहे आपल्याकडून. आणि आमचा पेशंट ICU मध्ये राहिला तरी आमचं 1 रुपयाचं बिल निघत नाही तुमच्या हॉस्पिटलमध्ये. विचार करायची गरज तसेच प्रतिमेच्या स्वरूपात विराजमान छत्रपती शिवाजी महाराज, आदरणीय मंच, आज ज्यांच्या दातृत्वामुळे किंवा दान कौशल्यामुळे हा सर्व म्हणजे प्रयागने उचललेला बिडा पूर्णत्वास आला, असे सर्व ज्यांची सत्कार मूर्ती त्यांचा आवर्जून उल्लेख करणे गरजेचे आहे. त्यानंतर सात फाउंडेशनचे सर्व कार्यकर्तेच म्हणूया, स्वयंसेवक, त्यानंतर इथे असणारे सर्व आजी आजोबा. तर आम्ही ज्या वेळेला MPSCचा अभ्यास करायचं त्यावेळेला समाज सुधारक नावाचा एक टॉपिक आम्हाला असायचा. आम्ही तो वाचताना म्हणजे खऱ्या अर्थाने 10व्या वर्गापासून म्हणा किंवा 11-12 मध्ये समाज सुधारक हा टॉपिक वाचताना वाटायचं की ते ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले त्या आपल्या घरी मुलांना शिकवतात. 3 मुली शिकवून त्यांनी शाळा काढली पहिली. ती शाळा काढत असताना सावित्रीबाई फुले जेव्हा जायच्या तेव्हा लोक त्यांना दगड मारायचे, शेण फेकून मारायचे. त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ज्या वेळेला
हॉस्टेलची स्थापना केली. त्या हॉस्टेलमधील मुलांना म्हणजे जेवण देण्यासाठी त्यांनी स्वतःच्या पत्नीचे दागिने सुद्धा वेळोवेळी गहाण ठेवले. तर हा सर्व असं वाटायचं की हे सर्व पुस्तकातच घडतं किंवा हे इतिहास झालेला आहे बा. आता अशा गोष्टी खूप क्वचिता होतात, परंतु तीच गोष्ट मी जिथे काम करत आहे अशा बुट्टीबोरी शहरात मागील 5 वर्षापासून होत आहे. आणि हा खरंच खूप स्तुत्य उपक्रम आहे. याची चर्चा केवळ आपल्या नागपूर जिल्ह्यातच नाही आहे, तर बाकी जिल्ह्यात सुद्धा आमचे बरेचसे अधिकारी मित्र आहेत. त्यांच्यापर्यंत सुद्धा या पुनर्वसनच्या म्हणजे जो पुनर्जन्म आश्रम आहे आणि सात फाउंडेशनच्या कामाचं त्यांच्यापर्यंत सुद्धा व्याप्ती पोहोचलेली आहे. तर बघा, हे किती मोठं काम आपल्या बुट्टीबोरी शहरात होत आहे. आणि प्रयागने जे म्हटलं की हे बुट्टीबोरी शहरात होतं म्हणूनच शक्य झालं, आणि हे खरं अर्थाने शक्य बरोबर वाक्य बोललं त्यांनी. कारण की या बुट्टीबोरी शहरात एवढे म्हणजे लोक, म्हणजे राजकारण तर आपल्या जागी असतं, ते असतातच, परंतु राजकारण सोडून ज्या वेळेला एका कॉमन इंटेन्शनसाठी एकत्र येण्याची वेळ असतं त्यावेळेला इथे कोणी मागे पुढे पाहत नाही. मग तो एखाद्या गणपतीचा कार्यक्रम असो, एखादं नाटक असो, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणे असो, कोणताही उत्सव असो, त्यावेळेला सर्व लोक राजकारण विसरून एका व्यासपीठावर येतात आणि त्याला सढळ हाताने मदत करतात. त्याचमुळे हा सुद्धा समाजकारणाचाच एक भाग, आणि जे आजोबा इथे करतात. आता डॉक्टर साहेबांनी आपल्या याच्यात सांगितलं की आश्रमाची काय गरज पडतं, तर ही आपल्या समाजाची खरी विकृती आहे की इथे बरेचसे आजी आजोबा असे असेल की त्यांच्या आई म्हणजे मुलगा किंवा त्यांचे नातेवाईक जिवंत असेल, परंतु त्यांनी त्यांना घरातून म्हणजे बेदखल केलं, दुर्लक्षित केलं. तर असं होतं, असं होऊ नये यासाठी खऱ्या अर्थाने आपलं जे शिक्षण आहे किंवा शिक्षणातून आपण जे धडे देतो किंवा सामाजिक जे धडे देतो तिथं कुठेतरी आपण कमी पडलो. तुम्हाला आमंत्रित करतो. रमोदचे पुरोहित सर, आमचे काका आणि चिखलगुंदे सरांनी सुंदर बोलले की खरंच खूप छान सगळ्यांनी भाषण दिली. आमचे गुजर भाऊ आणि मॅडम, या सगळ्यांचे मी आभार मानते. इतका वेळ दिला. आला मोगल